काय त्याच्या वाचून खोटलंय? अहो जी माणसं जुगार खेळतात काय त्यांच्याशी दुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात काय त्यांच्याशी दुस्ती आहे? काय आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांच्या काय नाद लागायचं? 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा. 35-36च्या अवलादीशी दुस्ती करून काय करायचं? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा. ते 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निंडते. 5वीचा कवा 9वीला यायचा? आणि तोवर तू कवा राहायचा? क्वांटिटी नको आहे त्याला, क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ खाऊ क्वाटरी पिऊ पिऊ त्यांची ढोपरवर आली नालायकांची, त्यांच्याशी काय दोस्त करता? एवढी भंगरी आहेत. लायक पहा ना त्यांच्या चेहरे हो काय आहे का? भंगार नाही तर एवढी कबरी मांडी क्वाटर काय पितं, थोबाड काय वाशित काय कर? कोण खातं या भंगरीला? आता या कंपन्यानी पोरं कामाला मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये. आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर. आता हे 3रं आहे सकाळपासून. अजून एक करायचंय. आज 4 आहे. 3 तास चालू काढितो राज महाराज रोज. मी काही सिजनेबल बो नाही मला. कसाही महिना निघू 85-90 कीर्तन 70ला तर कवाच भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य पण ती काळाची गरज आहे महाराज. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं. तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल. आज आपण जरा 18 आणि 19ला क्वाटरी प्यायला लागलो, कवा आपण गाड्या घेणार आहे? कवा आपण बंगले बांधणार आहे? कवा आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे? आणि काय दारुड्याला मार्केट आहे? अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडीनं. बायकाने निम्मे गडी हाणले त्याच्यात. निम्मे गडी निघतील अशीच ठेवली बायकोनं धरून. बायकोनं हाणलं तरी लाज नाही. पोरं हाणतात काय बापांना? 10वीचे आणि 12वीचे पोरं दारुडे बापांना खपकी त्या धरून. लाज नाही वाटत का? आपण 90 पिऊन घरादाराची बरबादी केली. काय केलं? काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हालेत. अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवून येऊन ठेवतात. ते कुत्रं जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल? याला याच्या आत माणसं जीवन घेतात म्हणते झोपून घ्या आला तर येईल. मोरल्या उलथ होते तिकडे. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री. आता काय माया पुढे बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांच्या. ठोकली आमच्या चालले घरी. स्वरल्या दुसऱ्याच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला आणि मला धोका फक्त तिघांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असत. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं घरचं न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्डनं पॅन कार्डला लिंक कराय किती दिवस गेले? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण द्यायला तेव्हा त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होतं रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आजाचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलातलेत.
चुलते कुठं राहिले आता, भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई आणि पोराचा बाप स्कूटीवर, आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका, बोंग्या होईल बोंग्या, आपलं फायनल होई पोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. फार वाट लागली. भाऊबंद राहिले नाही. मग आता प्रेत कशात नेतात माहिती का, रथात. आता वैकुंठ रथ आलाय, प्रेत नाही आला. भाऊबंद वारले, वाडावू लागला. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. लहान आली पोर शाळेत जातो तू, कितीला आहे, शेमीला आहे ना तू, हा चियारा शेमीचा आहे. तू इंग्लिश मिडियमला आहे ना, हा लगेच लक्षात येतं ना. तू मराठी मिडियमला आहे, हा ते लगेच लक्षात येतं, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात, शिमीचे चेहरे थोडे बरे असतात, मराठी मीडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना, मोकळा. तू कितीला आहे, तूच 8वीला आहे. बापाच्या बायकोस टिमा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला, काय म्हणते बापाच्या बायकोला, आई, बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना. आईला काय म्हणतात रे, मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आईला काय म्हणत्या, लहान आले पोरं, मोठ्याले पोरं बोलायचे नाही, लहान आले पोरं. आईला काय म्हणत्या मॉम, आणि बापाला डॅड. यंदा डॅड म्हणतात, पुढच्या वर्षी डेड. डेड पप्पा, पप्पा डेड, मॉम डॅड. आता शाळेतली उत्तर द्या. तू कितीला आहे, 7वीला. तू 9वीला. 9वीला आहे तू, 7वीला आहे, 10वीला आहे, आता 10वीला आहे तू, आत्ता आहे का 10वीला नाही. अरे गडबड नको, तू आत्ता 10वीला आहे का, शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियम. विज्ञान आहे तुला, विज्ञान भाग 1 का दोन्ही, दोन्ही पण. विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत होतं, गुरुत्वाकर्षण. करेक्ट. दुसरं आधुनिक आवर्त सारणी. मेंडेलिव्हचे नियम आहे का, न्यूटनचा नियम आहे का, आष्टनीचा नियम आहे का, अष्टकाचा नियम आहे का, डोबेरायनचा त्रिकाचा नियम आहे का, पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहे का, नाही. 10वीच्या पहिल्या प्रकरणात मध्ये केपलरचे 3 नियम, दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, त्रिकाचा नियम, डोबेरायनाचा नियम, त्रिकाचा नियम, मेंडेलिव्हचा आवर्त सारणीचा, आधुनिक सारणीचा नियम, तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोरस्टेडचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, फ्लेमचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या फ्लेमिंगचा डाव्या. 10वीला तू ये का मी ये, माय आख पुस्तक पाठ आहे 10वीचं विज्ञान 1 आणि 2. हा मग आता तू 10वीला आहे ना. हा मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी, मॉम. मॉम मॉम पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी, मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघही जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पिते
मला कुठा उघडदार देवाला उघडदार देवा उघडदार देवा आई कळली पाहिजे समजून सांगायची वेळ आली ए लो ए बेडू के बेडू तिथं 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 विठाला विठाला आणि एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार पाच सगळ्या प्राण्यांमध्ये चार कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि पाचवा कोश आहे आनंदमय कोश आणि आनंद फक्त माणसाला आहे हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करतात 13 आणि हाच देव आहे 14 म्हणून विचार करा चलनाचं पहिलं वाक्य कीर्तनातलं झालंय मानव हा ज्ञान प्रधान पशु हा आहे ना असं कीर्तन ऐकलं पाहिजे मानव हा ज्ञान प्रधान पशु हा भोन पाळला त्याला 18 कारण त्यातली 4 समान आणि 14 भिन्न आणि ते 14 फक्त कोणात मिटलं काम अभंगातला दुसरा मुद्दा गायक अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना आयुष्य फार थोडं आहे काळ फार वाईट आहे
चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. चिंता करून दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का, त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे, एकटांगी घालणे, हात जाईन तिकडच गण लावणे, हात तिकडे जाईन तिकडे गण लावणे. आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहाच पित नाही, दूधच हाणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरितो. मग बायको, आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्यासी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्यासी. वाक्य नीट आहे का जरा, तुमच्या डोक्यात घुसत आहे का? पहा, 5 वाद्यातली ओवी आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं केलं तो संन्यासी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते का बळकट असतो? संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो? काम तृप्ती झालेली असते. आणि काम तृप्ती झाल्यामुळं भजन जमतं. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही जमत. कलियुगात हे संन्यासी बिन्यासी राहायचं, डोकं लावायचं नाही कोणी. बावळटपणा येतो. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय असं बावळटपणा आहे का काय? हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का? दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी. तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळं मिक्स केलं, इथल्या फटीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सिरे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होत नाही. सिरे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली, तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओवी. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड.
म्हणले का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. हिनेलन तिथं पुरावा, विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंतत असे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळा. अशी बोगस गेली नाही ती. हे नाही, काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशी राहायचं, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपण. काळ वाईट आहे. कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंत काय करायची नाही. आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट आहे का? निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार कवा? 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही? काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही, तुला बांधाय सांगितलं कोणी होतं? हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती? बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा. हे कुठाने करायचे नाही. 55 नाही, 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन ट्याकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का? अर्जच संपले. काय आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना, 58-58 नकोय, 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून? उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे. काय जगामध्ये एकच खातंय महाराज, अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठुतन, बुद्धी पाहून पगार देतं मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे तुझा. आता कुठाने करू नको, पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशील या दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी, पेमेंट मोकार आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय? 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता? बरं
तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही. मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर आहे याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करतात? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या महाराज. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेल्यावर माझी बायको मला जर म्हणली काय निवरती बुवा काय चाललंय खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावली पाहिजे. कापूस याचा चालतीन तुरीच्या शेंगा तोडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवरा. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा? चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. फार आयुष्य थोडे क्षणभंगुर नाही.